परंतु म्हणे ह्या देशमध्ये गांधीच्या मार्गाने न जाता ह्या वाईट मार्गाने चालला आहे म्हणे, म्हणून याचं खूप दुःख आहे म्हणे, म्हणून जमेल मारायचं असं म्हणे मुसलमान माणूस म्हणे, मुसलमान म्हणे तेव्हा देशासाठी आम्ही काहीतरी केलं आहे तर आमचं अंतकरण तळमळतं म्हणे. आजचं राजकारण बघून आजचं राजकारण बघून तुम्हाला असं वाटते त्या घटनेवर म्हणजे तुम्हाला ते आठवलं सहजपणे येईल एक ते गोष्ट आठवली आता जुनी किती 50-60 वर्ष झाली असतील त्या गोष्टीने. तुम्ही जे सांगू राहिले त्या गोष्टीने आता हे 86ची गोष्ट आहे. 1986 राजीव गांधी पंतप्रधान झाले होते ना, त्यावेळेला अधिवेशन झालं होतं मुंबईला. 7 दिवसाचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात आम्ही होतो. काय बोलता तुम्ही होते त्या 7 दिवस मुंबईला. तेव्हा किती वर्षाचे होते आबाजी तुम्ही? किती वर्षाचे होते? मी त्यावेळेला 40 वर्षाचा होते. अरे बापरे, जवानच होते. 40 वर्षाचा. होय, तुम्ही चंद्रपूरहून गेले दिल्लीला? कुठं घालते ते? 70 लोक आम्ही चंद्रपूरवरून 70 लोक नेले होते अधिवेशनाला. 70 लोक तुम्ही गेलते? काही नाही गेलते तेव्हा रेल्वेनं? रेल्वेला होती का तेव्हा रेल्वे आपली? अरे बापरे, ते बंद झाली ना वाटते रेल्वे चंद्रपूरची ते जुनी ते बंद झाली ना? फक्त 8 दिवसातून एक दिवशी. अच्छा, 8 दिवसातून एकच वेळा येते काय? होय. तर हे आबाजीले एवढं मोठं ज्ञान आहे, लय मोठं ज्ञान आहे आबाजीले. काँग्रेसच्या काळातले आबाजी आहेत. तर आता त्याने सहजपणे मला इथं मांडलं माझ्यासमोर, म्हणून मला ते आठवलं की एक व्हिडिओ काढावं म्हणून. तर आबाजीला भेटून अतिशय आनंद झाला आणि असे म्हातारे माणसं भेटल्यानंतर खरोखर यांच्यापासून काहीतरी शिकाजोगतं आहे. माझं नाव मनोहर पाटील जिवतोडे. एक वेळ परत सांगा आबाजी. माझं नाव मनोहर जिवतोडे, कोच्ची, चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातले आबाजी आहे. सहजपणे मी इथं बसलेला होतो, व्हिडिओ काढत होतो, तर आबाजी आले, बसले. आबाजीनं सांगतात आता मी त्या पक्षाचा विरोधी आहे आणि आबाजी त्याच पक्षाचे विरोधी आहेत. आम्ही कट्टर विरोध करतो कारण की ते लोक पैसे वाटून मतं खातात. त्याच्यामुळे आबाजीनं मला सांगितले 2-3 गोष्ट, म्हणून मला एक व्हिडिओ काढा वाटला म्हणून मी व्हिडिओ काढला. काढू ना व्हिडिओ? आबाजी कोणाच्या बापाली कोणाच्या बापाली भेटते गाव? चला तर मग नाही माघारी कधी घ्यायची नाही आणि कोणाच्या बापाली घ्यायचं काही गरज नाही घ्यायची. आम्हाला पट्ट्याचं जाऊ, आम्हाला पट्टे द्यायला माझ्या तत्व त्याच्याशी आम्ही बोलू. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरं आहे. चालते मग आबाजी, येतो मग मी. मला लागते आता कामा. तुम्हाला भेटून लय आनंद झाला मला. एवढ्या गोष्टी ऐकल्याबद्दल. अरे नाही तर कोणी ऐकत नाही मला हरी का त्या गोष्टीचा. आणि म्हातारा माणसं भेटल्यावर मला बोला वाटते त्यांच्याशी. आता तुम्ही आल्याच आबाजी मला बोलले की हे पुणे सिटी आहे, आता मी मोशीमध्ये आहे. आबाजी म्हणतो आधी कुणीच नसते, कोणी ऐकत नाही, कोणी काही नाही, सगळं आपापल्या धुंतऱ्यात बसेल असतात. तर 2 मिनटं कोणाला वेळ असेल तर बसा, म्हातारा माणसाच्या गोष्टी ऐका, अतिशय छान गोष्टी असतात. जुन्या काळातला संघर्ष सांगतात आबाजी, स्वातंत्र्य कसं भेटलं, काय भेटलं, सर्व सांगितलं आबाजीनं मला. पण मी जिथनं व्हिडिओ काढला, मी तिथनं व्हिडिओ तो स्टार्ट केला. येतो मग आबाजी.